श्री ज्ञानेश्वरी अध्याय 4 ज्ञानकर्म संन्यास योग ओव्या 126 ते 150. श्री गणेशाय नमः. आता अवधारी सांगेन आणिक जे ब्रह्माग्नी साग्निक तयांते यज्ञची यज्ञुदेख उपासीजे. आता जे अग्निहोत्री म्हणजेच यज्ञकर्ते स्वकर्मांनी ईश्वराची आराधना करतात त्यांच्याविषयी मी तुला काय माहिती देतो ती नीट ऐक. एक संयमाग्निहोत्री ते युक्तित्रयाच्या मंत्री यजन करीती पवित्री इंद्रिय द्रवी. कोणी यज्ञ करते हे आत्मस्वरूप अग्निकुंडात कायिक वाचिक मानसिक या 3 युक्तिमंत्रांनी इंद्रिय रूप द्रव्याचे या अग्नीत हवन करतात. एका वैराग्य रवी विवळे तव संयती विहार केले तेथ अपावृत्त जाहले इंद्रिया नळ. कोणी वैराग्य सूर्य उगवल्यावर संयमाग्नीचे प्रज्वलन करून इंद्रिय रूप अग्नी हा ज्ञानाने पेटवतात. तीही विरक्तीची ज्वाळा घेतली तव विकारांची इंधने पलीपली तेथ आशाधुमे सांडिली पांचही कुंडे. त्या पंचेंद्रियातील अग्नीने वैराग्य रूप ज्वालेचे रूप धारण केले म्हणजे त्या विकाररूपी लाकडांच्या आहुत्या देतात. त्या हवनाने ज्ञानेंद्रियांच्या कुंडातला आशारूप धूर बाहेर पडतो. मग वाक्यविधीची या निरवडी विषय आहुती उदंडी हवन केले कुंडी इंद्रियाग्नीच्या. मग वेदांत सांगितल्याप्रमाणे हा यज्ञकर्ता इंद्रियरूप अग्निकुंडात विषय वासनांच्या आहुत्या देतो. एकी ययापरी पार्था दोषुक शाळिले सर्वथा आणि एकी हृदयारणी मंथा विवेकू केला. या प्रकारे ज्याने आपले सर्व दोषांचे क्षालन केले ते तर कोणी हृदयरूपी अरणीवर विचारमंथन करतात. तो उपशमे निहटिला धैर्य भारे दाटिला गुरु वाक्ये काढिला बळकटपणे. हे मंथन कसे करतात तर धैर्यरूप दाब घेऊन शांतीरूप दोरीने गुरुपदेशाच्या मंत्राने ही घुसळण करतात. ऐसे समरसे मंथन केले तेथ झडकरी काजा आले जे उज्जीवन जहाले ज्ञानाग्नीचे. या मंथनाने काय साध्य होते तर तिथे तत्काळ ज्ञानाचा अग्नी प्रज्वलित होतो. पहिला रिद्धिसिद्धीचा संभ्रमू तो निवर्तोची गेला धुमू मग प्रगटला सूक्ष्मू विस्फुलिंगू. त्यातून रिद्धिसिद्धींच्या मोहाचा धूर निघून बाजूला जातो आणि मग आत सूक्ष्म ज्ञानाग्नींची ठिणगी उत्पन्न होते. तया मनाचे मोकळे तेची पेटवण घातले जे यमनियमी हळू वारले आई ते होते. शमदमनांनी वाळूत गेलेले मनरूपी इंधन हे त्या अग्नीला घातले जाते. तेने साधूकपणे ज्वाळा समृद्धा मग वासनांतराची या समिधा स्नेहे हेंसी नानाविधा जाळी लिया. त्याच्या मदतीने मोठी ज्वाला पेट घेते. त्यात मोहरूपी तुपाने बुडवलेले वासनारूपी समिधांची आहुती दिली जाते. तेथ सोहम मंत्रे दीक्षिती इंद्रिय कर्मांची या आहुती तिये ज्ञानानळी प्रदीप्ती दिधलिया. जीवरूपी यज्ञकर्ता त्या ज्ञानरूपी अग्नीमध्ये इंद्रिय कर्माच्या आहुत्या देतो. पाठी प्राणक्रियेची ये स्त्रुवेणेशी पूर्णाहुती पडलिया हुताशी तेथ अवभृत समरसी सहजे जहाले. शेवटी प्राणकर्म स्त्रुवा नावाच्या यज्ञपात्रातला अग्नीत आहुती दिल्यावर ऐक्यबोध हे यज्ञाचे शेवटचे अवभृत स्थान सहज घडते.
मग आत्मबोधींचे सुख, जे संयमाग्नींचे हुतशेष, तोची पुरोडाशू देख, घेतला तिही. या यज्ञाच्या संयमाग्नीमध्ये इंद्रियादिक होमद्रव्याचे हवन करून मागे जे शिल्लक उरते ते म्हणजेच आत्मसुख. ते आत्मसुख हाच यज्ञप्रसाद म्हणून सेवन केला जातो. एक ऐशिया इही यजनी, मुक्त जे जाहले त्रिभुवनी, या यज्ञक्रिया तरी अनाणी, परिप्राप्यते एक. अशा या प्रकारचे विविध यज्ञ करून आजवर या त्रिभुवनात अनेक जण मुक्त झाले आहेत. असे यज्ञ प्रकार वेगवेगळ्या पद्धतीने जरी असले तरी सुद्धा त्याची अंतिम फलश्रुती वा फलप्राप्ती ही एकच आहे. एक द्रव्य यजू म्हणिपती, एक तपसामग्री या निपजविती, एक योग या गुही आहाती जे सांगितले. अर्जुना, मी जे तुला हे यज्ञ प्रकार सांगितले त्यातील एक द्रव्य यज्ञ, दुसरा तपोयज्ञ व तिसरा अष्टांग साधनांनी साध्य केलेला योग यज्ञ असे म्हणतात. एकी शब्दी शब्दो यजिजे, तो वाग्यज्ञ म्हणिजे, ज्ञाने ज्ञेय गमिजे, तो ज्ञान यज्ञ. अर्जुना, ज्यामध्ये शब्दाने शब्दांचा होम केला जातो त्याला वाग्यज्ञ म्हणतात. तर ज्या यज्ञात ज्ञानाने ब्रह्म मिळविले जाते त्यास ज्ञानयज्ञ म्हणतात. हे अर्जुना सकळ कुवाडे, जे अनुष्ठिती अतिसांकडे, परी जितेंद्रियांसी घडे, योग्यतावशे. खरं म्हणजे हे या प्रकारचे यज्ञ करणे फार अवघड काम आहे. ज्याने इंद्रियांवर विजय मिळवला आहे तोच अधिकार परत्वे हे यज्ञ संपन्न करू शकतो. ते प्रवीण तेथ भले, आणि योग समृद्धी आथिले, म्हणून आपण पातीही केले आत्महवना. योग समृद्धीने सुसंपन्न असलेले पुरुषच हे यज्ञ करू शकतील, कारण त्यांनी आपल्या जीवाचे आत्म्याचे ठिकाणी हवन केलेले असते. मग अपाग्नीचेनी मुखी, प्राणद्रव्ये देखी, हवन केले एकी अभ्यास योगे. कोणी अभ्यासपूर्वक अपायन वायुरूप अग्नीत प्राणवायुरूपी द्रव्याचे हवन करतात. एक अपाणो प्राणी अर्पिती, एक दोहितेही निरुंधिती, ते प्राणायामी म्हणिपती पंडू कुमरा. हे पार्था, कोणी अपान आणि प्राणवायू या दोघांचा निरोध करून प्राणायामी नावाचा यज्ञ करतात. एक वज्रयोग क्रमे, सर्वाहार संयमे, प्राणी प्राणू संभ्रमे, हवन करीती. हे हठयोगी असतात. ते आहाराला जिंकून प्राणवायुरूपी अग्नीत प्राणाचे हवन करतात. ऐसे मोक्ष काम सकळ, समस्त हे यजनशीळ, जिही यज्ञद्वारा मनोमळ क्षालन केले. अशा प्रकारे हे विविध यज्ञ करते विविध यज्ञ प्रकारांनी कामक्रोधांसह विकारांचे हवन करून ते सर्व नाहीसे करतात. जया अविद्या जात जाळिता, जे उरले निज स्वभावता, जेथे अग्नी आणि होता उरे चिना. या प्रकारे अविद्या अज्ञान जळाले की ही मंडळी आपोआपच शुद्ध होतात. त्यांच्यातला द्वैत भाव शिल्लक राहत नाही. जेथ यजे तयाचा काम पुरे, यज्ञींचे विधान सरे, मागुते जेथून ओसरे क्रिया जातू. जिथे यज्ञकर्त्याच्या इच्छा पूर्ण होतात तिथे सर्व कर्मे संपून जातात. जय जय राम कृष्ण हरी.